समाज बांधवांना जय नरहरी. येत्या 18 जानेवारीला जळगावमध्ये आदित्य लॉन जळगाव या ठिकाणी आपल्या सोनार समाजाचा मेळावा होणार आहे. त्या संबंधाची आम्ही आज अत्यंत महत्त्वाची अशी एक बैठक, एक मीटिंग आम्ही या ठिकाणी, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे. तर मेळाव्यामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. प्रामुख्यानं नियोजन समिती प्रमुख आपल्यासोबत आता आहेत. रणधीर बापू आपल्यासोबत आहेत. बापू, काय सांगाल, आपण कशा पद्धतीने आज हे नियोजन केलेलं आहे? आम्ही सगळेजण जमून पहिले तर हॉल बघायला आलो. त्याच्यामध्ये ठरवलं कुठे काय होईल. येत्या 18 जानेवारीला मेळाव्याचं नियोजन केलं आहे. त्याबद्दल आम्ही सगळे मंडळी कुठे काय व्यवस्था करता येईल याच्या नियोजनाबद्दल आले होतो. इथे मागे हॉल बघितला, तिथे बैठकीचं नियोजन केलेलं आहे. अच्छा, ओके. आणि आपला मेळावा खरं तर मागे हा हॉल आहे, त्या ठिकाणी आपला मेळावा होणार आहे. आणि मेळाव्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे, असा आहे की जेवणाविषयीचं आपलं जे प्लॅनिंग आहे ते आमच्या सोनार बापू यांच्याकडे आहे. तुम्ही काय सांगाल, जेवणाचं कसं आपल्याला प्लॅनिंग केलेलं आहे? जय नरहरी. दरवर्षाप्रमाणे यावर्षी फार मोठ्या उत्साहाने आणि फार मोठ्या प्रमाणात वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. माझं तर पहिले आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथं येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, त्याला जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी. निशुल्क आणि फार मोठ्या प्रमाणात आयोजन झालेलं आहे आणि या वर्षाची आपल्याला प्रशस्त अशी जागा मिळालेली आहे. आदित्य लॉन इथे आपण पाहताय तसं मागच्या हॉलमध्ये कार्यक्रम होईल आणि याच्या समोरच एक हॉल आहे, इथं जेवणाचं नियोजन आहे. तर खूप सुंदर असा कार्यक्रम होतो. आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मी रमेश दुडगुशेठ वाघ, स्वागत अध्यक्ष या नात्याने, सर्व वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष या नात्याने सर्वांचे स्वागत करतो. हे सर्व व्यवस्थितपणाने पार पडणारा हा वधूवर परिचय मेळावा आहे, तरी सर्वांनी यावे. 18 जानेवारीला होणारा हा वधूवर परिचय मेळावा, ज्या मुलामुलींचे नावे राहिले असतील त्यांनी अर्ज देऊन लवकरात लवकर अर्ज देऊन नाव नोंदणी करून घ्यावी, ही नम्र विनंती. सर्व मुलांनी लग्नासाठी इच्छुक असल्याने आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी. जळगावमध्ये आतापर्यंत असा मेळावा कधी झालेला नाही. असा मेळावा सर्व समाज बांधवांना मेळाव्याला उपस्थिती द्यावी.